एक असं ठिकाण जिथं प्रत्यक्ष काशीची गंगामाई गुप्त रूपात प्रकट झाली आहे. नमस्कार, मी आकाश आणि आज आपण आलोय दंडकारण्य परिसरात, म्हणजेच नाशिक पासून अवघ्या 25-30 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या करंजी येथील महर्षी कर्दम ऋषींच्या आश्रमात. हा फक्त एक आश्रम नसून एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे महान तपस्वी साध्वी माता सती अनुसया यांचे माहेर अर्थात श्री दत्तप्रभूंचे आजोळ आहे. अतिशय निसर्गरम्य परिसर असून या आश्रमाला निर्जल मठ असे देखील म्हटले जाते. या ठिकाणी प्रगटलेल्या गंगामाईने श्री दत्तप्रभूंची पद्मासन अवस्थेत असलेली मूर्ती श्री शिवदयाळ स्वामींना प्रसाद रूपी भेट दिली आहे. आणि विशेष म्हणजे जगभरात श्री दत्तप्रभूंची पद्मासन अवस्थेत असणारी मूर्ती फक्त याच ठिकाणी बघायला मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात केंद्रस्थानी एक विधभर उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती स्थापन केलेली आहे. या ठिकाणी महादेव, विठ्ठल रखुमाई, आई भगवती यांची मंदिरं आणि काही जिवंत समाधी असून परिसर अतिशय मनमोहक आहे.